हालेलुया हालेलुया हालेलुया। मत्ते 28 अध्याय 19 ते 20 वचन। मत्ते 28 अध्याय वचन 19। तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या। वचन 20। जे काही मी तुम्हाला आज्ञा दिली ते सर्व त्यास पाळावयास शिकवा, आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे। हालेलुया हालेलुया हालेलुया। पहा वचन काय सांगते, प्रभू येशूने काय म्हटलं की जा तुम्ही सर्व ठिकाणी सुवार्तेची घोषणा करा, त्यांना शिष्य बनवा आणि पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने त्यांना बाप्तिस्मा द्या। आणि प्रभू म्हणतो युगाच्या अंतापर्यंत मी तुमच्या बरोबर आहे। आता या ठिकाणी प्रभू येशू म्हणत आहे की पहिली गोष्ट तुम्ही जा आणि राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यांची घडण करा, त्यांची तयारी करा, माझं वचन त्यांना द्या, शिष्य बनवा आणि मग पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावाने त्यांना बाप्तिस्मा द्या। ज्या गोष्टी मी तुम्हाला शिकवल्या त्या त्यांना तुम्ही शिकवा, ज्या आज्ञा माझ्या त्या पाळायला तुम्ही त्यांना शिकवा। मी युगाच्या अंतापर्यंत, शेवटपर्यंत तुमच्या बरोबर राहणार म्हणून प्रभू म्हणत आहे। या ठिकाणी आपण बाप्तिस्मा विषयी पाहू की बाप्तिस्मा या शब्दाचा अर्थ काय आहे। बायबलमध्ये बाप्तिस्मा संबंधाने कोणकोणत्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, बाप्तिस्माच्या काय प्रकार आहेत। पहिली सर्वात महत्वाची गोष्ट पाहू, बाप्तिस्मा म्हणजे धर्म बदलणं नव्हे। बाप्तिस्मा घेतला म्हणजे तो ख्रिस्ती झाला असंही नाही। बाप्तिस्मा धर्म परिवर्तन करत नाही किंवा आता एखादा परराष्ट्रातून एखादा व्यक्ती बाप्तिस्मा घेते, प्रभू येशूला स्वीकारते म्हणजे त्याचा धर्म बदलला असं नाही, की तो परराष्ट्रातून ख्रिस्ती झाला असं नाही। बाप्तिस्मा म्हणजे धर्म परिवर्तन मिळत नाही। बाप्तिस्मा या शब्दाचा अर्थ पण आपण पाहू की बाप्तिस्मा या शब्दाचा अर्थ काय, तर पण सर्वात महत्वाची गोष्ट आहे बाप्तिस्मा म्हणजे धर्म परिवर्तन नाही, किंवा त्याने बाप्तिस्मा घेतला त्याचा धर्म बदलला, त्याचा धर्म दुसरा झाला, किंवा त्याने आता नाव बदलायचं, गाव बदलायचं असं पण नाही। आहे तीच नाव आहे त्याच ठिकाणी तू राहते, तिथे धर्म परिवर्तन होत नाही, नावाचं परिवर्तन होत नाही। तर बाप्तिस्मा अर्थ आहे की मात्र मनुष्याने स्वतःला धुणे, मलिनता स्वतःच्या जीवनातला पापाचं मळ धुणे म्हणजे बाप्तिस्मा आहे। तिथे धर्म परिवर्तन मिळत नाही की बाप्तिस्मा घेतला म्हणजे तो ख्रिस्ती असं नाही। आणि ख्रिस्ती शब्दाचा पण अर्थ पाहू आपण। हालेलुया। पहिली गोष्ट, बाप्तिस्मा या शब्दाचा अर्थ आहे बुडविणे, बुडणे। बाप्तिस्मा या शब्दाचा अर्थ आहे बुडणे, बुडविणे। बुडणे किंवा बुडविणे म्हणजे काय, पाण्यात घालून बुडवणे आणि मग पाण्यातून वर काढणे, ज्याला बाप्तिस्मा म्हणतात। बाप्तिस्मा या शब्दाचा अर्थ आहे बुडवणे किंवा बुडविणे। हालेलुया हालेलुया। म्हणजे पाण्यात घालून वर काढणे। पाण्यात घालून वर काढणे म्हणजे काय, तर जसं की बघा त्याचा अर्थ कसं आहे, बुडणे आणि बुडविणे। म्हणजे बाप्तिस्मा जर आपण बायबल प्रमाणे पाहिलं तर बायबलच्या नियमाप्रमाणे जो बाप्तिस्मा देण्यात आलाय तो पाण्यात बुडून काढण्यात आलेला आहे। त्या माणसानं त्यांना पाण्यामध्ये परमेश्वराचा जो सेवक असायचा तो काय करायचा, त्या व्यक्तीला ज्याला बप्तिस्मा घ्यायचाय तो त्या माणसाला डायरेक्ट पूर्ण डोक्यापासून पाण्यात असं बुडवायचा आणि पाण्यात पूर्ण बुडवून ताबडतोब त्याला असं वर काढायचं। म्हणजे तू आता या पाण्यात बुडवणं म्हणजे आता या पाण्यात बुडवणं म्हणजे तू याच्यात आता मृत्यू पावत आहे, तुझा पापाचा देह, तुझं पापी जीवन याच्यात मरण पावत आहे आणि पुन्हा पाण्यातून वर येणं म्हणजे आता तुझा नवा जन्म झालेला आहे, पुनरुत्थान जीवन, तुझा नवा जन्म झालेला आहे। तू पाण्यात बुडला, तुझी पाप, त्याच्या पापात तू मरण पावला। त्याचं आणखी स्पष्ट अर्थ आपण रोमकरास पत्रामध्ये पाहू। रोमकरास पत्रामध्ये 6 मध्ये 3 ते 4 वचन काय सांगते बघा वचन, किंवा आपण
बाप्तिस्मा घेतला, तितक्याने त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला. याविषयी तुम्ही अजाण आहात काय? तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्माने त्याच्याबरोबर पुरले गेलो, यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेल्यातून उठला, त्याप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. बघा वचन काय सांगते, जितक्याने ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला, तितके ख्रिस्ताबरोबर ख्रिस्ताच्या मरणाने पुरले गेले. ज्याने बाप्तिस्मा घेतला पाण्यात बुडणं, जितक्याने बाप्तिस्मा घेतला तितके ख्रिस्ताच्या मरणामध्ये पुरले गेले, पापाच्या देहात मेले. आणि ख्रिस्त जसा उठविला गेला तसं आपल्याला मात्र बाप्तिस्मातून पाण्यातून वर येताना आपल्याला एक नवीन जीवन मिळालं की आपण ख्रिस्ताच्या उठविल्याद्वारे नवीन जीवनात चालावे. हालेलुया, हालेलुया. म्हणजे नवीकरण, म्हणजे आता एक नवा जन्म होतोय की आपण आता एक पवित्रकरण बनून पवित्रतेमध्ये वाढणं, शुद्धतेमध्ये वाढणं. आणि याचा अर्थ आहे बाप्तिस्मा बुडविणे, बुडणे, पूर्ण पाण्यातून काढणे. हालेलुया. अनेक लोक अनेक प्रकारच्या बाप्तिस्माचे प्रकार आहेत. तर काही पाण्यात बुडून काढतात, तर काही फक्त डोक्यात थोडंसं पाणी होतं. हकीकतमध्ये जर बाप्तिस्माचा अर्थ पाहिला, आपण बाप्तिस्माचे प्रकार पाहू, जिथे 3 प्रकार येतात. हे तिन्ही प्रकार आपण बायबलचे पाहू. पण बघा, जर बाप्तिस्मा आहे तर तो पाण्यातून बुडवून काढणे महत्वाचं आहे. डोक्यात थोडासा पाणी टाकून बाप्तिस्मा होत नाही. बाप्तिस्मा म्हणजे पाण्यातून पूर्ण बुडून काढणे. हालेलुया, हालेलुया. पूर्ण पाण्यातून बुडून काढणे म्हणजे धुणे. तो पुरला गेला, मरण पावला, पाण्यातून वर येणं म्हणजे उठविला गेला. बघा 2 राज्यामध्ये 5 अध्यायामध्ये आपण पाहतो. 2 राज्य 5 अध्यायामध्ये तिथे नामान पुढे ज्याला कोड फुटलेले अंगावर. आणि मात्र अलिशा संदेष्टाने काय म्हटलं, याज्ञे जा 7 वेळा बुचक्या मार, म्हणजे तुझं शरीर पूर्वीसारखे होऊन तू शुद्ध होशील. नामान अगोदरी करायला तयार नव्हता, पण नंतर त्याने काय केलं, पाण्यात बुड्या मारल्या. 7 वेळा बुडक्या मारल्या पाण्यामध्ये आणि तो वर आला. आणि जेव्हा तो अगोदर पाण्यात गेला तेव्हा कोडी बनून, कुष्ठ अंगाला होते, कोड होते, कोडी म्हणून खाली गेला. 7 वेळा बुडक्या मारल्या आणि 7व्या बुडक्याला जो वर आला तेव्हा शुद्ध बनून आला. मुलाच्या त्वचासारखी त्याची त्वचा बनली होती. ते कोड मात्र ते सर्व रोग, पीडा सर्व त्याच्यात बुडून मरण पावले. आणि एक नवा मनुष्य बनून, नवीकरण बनून, बालाच्या त्वचेसारखी त्वचा बनून तो पाण्यातून असा वर आला. हालेलुया, हालेलुया. म्हणून बाप्तिस्मा म्हणजे बुडविणे. तुम्ही पापाचा देह त्याच्यामध्ये मृत्यू पावतात, म्हणजे हा पापाचा देह त्याच्यामध्ये मरत आहे. आणि पुन्हा जेव्हा पाण्यातून वर येता तेव्हा तुम्ही एक नवी व्यक्ती बनत आहात. तुम्ही बालकाप्रमाणे व्यक्ती बनत आहात, नव्या जन्मलेली व्यक्ती बनत आहात. म्हणून प्रभू येशूने काय म्हटलं, योहान 3:5, पाण्या वाचून जन्म घेतल्यापासून आणि आत्म्या वाचून जन्म घेतल्यापासून कोणालाही देवाचं राज्य पाहता येत नाही, देवाच्या राज्यात जाता येत नाही. पाण्यापासून, आत्म्यापासून, या पाण्यातून वर येणं आणि आत्म्याने बाप्तिस्मा घेणं, याच्याद्वारे तुम्ही देवाच्या राज्यात जातील, हे पण प्रभूने म्हटलं. थोडंसं पाणी टाकून बाप्तिस्मा होत नाही, पाण्यातून बुडविणे हा बाप्तिस्माचा एक प्रकार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि त्याच्याद्वारे तो मनुष्य एक नवीन व्यक्ती बनते. अनेक लोकांकडे बाप्तिस्मा घेतलेले, पण बाप्तिस्माचे प्रकार, तुमच्या डोक्यात थोडासा पाणी टाकला बाप्तिस्मा, तो बाप्तिस्मा नाही. अनेक प्रकारे आता बाप्तिस्मा होणं गरजेचं आहे का, ती पण आपण बायबलमध्ये पाहू. पण आपल्याला एक एक पायरी चढून जायचंय. सर्व प्रकार आपण पाहू, तेव्हाच आपल्याला कळेल. नाहीतर अनेक वेळा आपण एकच वचन घेऊन बसतो की याच्यात असं दिलेलं आहे. पण बायबल आपल्याला काय शिकवत आहे की प्रत्येक पायरी चढायची. घराला 4-5 पायऱ्या आहेत, डायरेक्ट खालूनच घरात उडी मारणार नाही, तर मात्र एक एक पायरी चढत आणि शेवटची पायरी चढतील तेव्हा घरात पाऊल टाकतील. इकडे आपल्याला ही प्रत्येक पायरी चढायची. चढणार तेव्हा स्वर्गाचं राज्य काय आहे आणि त्याच्यात कसा प्रवेश करता येईल हे आपल्याला कळणार आहे. हालेलुया. तर बाप्तिस्मा म्हणजे बुडणे किंवा बुडविणे, पाण्यातून पूर्ण काढणे, पूर्ण पाण्यात बुडून काढायचं, त्याला बाप्तिस्मा म्हणतो.
की जसं की एखादा व्यक्तीने बप्तिस्मा घेतला, तो ख्रिस्ती झाला, तो ख्रिश्चन झाला, मात्र तो बदलला, त्याने दुसरा धर्म धारण केलेले आहे, धर्म परिवर्तन केलेले आहे असं वाटते. असं काही सुद्धा नाही. ख्रिस्तामध्ये धर्म परिवर्तन होतच नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, धर्म मानवाने बनवल्यात, देवाने नाही. देवाला सर्व लोक समान आहे. प्रत्येक माणसावर देव प्रेम करतो. परमेश्वराने माणसाला बनवलेले आहेत. धर्म मानवाने बनवल्यात, देवाने नाही. काही देवाला धर्म आहे का? मुलीच नाही. तो सर्वांचा परमेश्वर आहे. तर इकडे मात्र बप्तिस्मा घेतला किंवा लोक प्रार्थनेत येशू ख्रिस्ताच्या प्रार्थनेत येते तर ते ख्रिस्ती झाले, ख्रिश्चन झाले, धर्म बदलला असं मुलीच. ख्रिस्ती या शब्दाचा अर्थ काय आहे पहा? ख्रिस्ती या शब्दाचा अर्थ आहे देवाची मुलं, देवाचे पुत्र, देवाच्या कन्या. ख्रिस्ती म्हणजे बघा, आपण सध्या ख्रिश्चन आहे, ते ख्रिस्ती आहे म्हणजे हा धर्म, धर्म नाही. ख्रिस्ती म्हणजे देवाची मुलं, त्या शब्दाचा अर्थ आहे. ख्रिस्ती म्हणजे देवाची मुलं, ख्रिश्चन म्हणजे देवाची मुलं, देवाची लेकरं, देवाचे पुत्र आणि देवाच्या कन्या. ही देवाची मुले, देवाचे लोक आहेत. असं म्हणजे धर्म तिकडे मिळत नाही. पण आपण ख्रिस्ती एक धर्म बनवलाय, तो धर्म नाही. देवाची मुलं हा शब्दाचा अर्थ आहे. पण लोकांनी आपल्या मताप्रमाणे अर्थ लावून टाकलेला आहे. हालेलुया. तर आता आपण बप्तिस्माकडे बोलू. तर बप्तिस्मा घेतला पाहिजे काय? या सर्व गोष्टीच्या पायऱ्या चढू. तर प्रभू येशूने काय शिकवलं पहा, मार्क मध्ये 16 अध्यायामध्ये 15 ते 16 वचनात. त्या ठिकाणी प्रभू येशू म्हणत आहे, मग त्याने सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जो विश्वास धरितो व बप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. जो विश्वास धरीत नाही तो शिष्य पात्र ठरेल. प्रभूने पहिली गोष्ट शिष्याला शिकवली, जा सुवार्तेची घोषणा करा. संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जो विश्वास धरितो आणि बप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. इकडे बप्तिस्मा कोणाला जोडलेला आहे? पहिलं वचन पाहिलं, मत्ती 28 अध्याय 19 ते 20. प्रभूने म्हटलं, जा शिष्य करा, सुवार्तेची घोषणा करा, शिष्य करा आणि त्यांना पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावाने बप्तिस्मा द्या. इकडे पण सुवार्तेची घोषणा करा. जो विश्वास धरून बप्तिस्मा घेतो त्याचे तारण. बप्तिस्मा कोणाला जोडलेले आहे? जो प्रभूवर पूर्ण विश्वास ठेवतो, जो शिष्य बनलेले आहे. कोणत्याही व्यक्तीने बप्तिस्मा घ्यावं असं बायबल सांगत नाही. काही बघा, लग्न कार्यासाठी लग्न करायचंय म्हणजे मात्र एखादा ख्रिस्ती मुलगा केलेला आहे, ख्रिस्ती मुलगी केलेली आहे, परंतु मानवाच्या रीतीप्रमाणे की मात्र आम्ही अमुक धर्मातले आहोत, अमुक धर्मातले आहोत, तर आता ख्रिस्ती मुलगा केलेला आहे, तर ख्रिस्ती कुटुंबात जायचंय तर बाप्तिस्मा घ्यावं लागेल आणि त्या कारणाने बाप्तिस्मा घेते. किंवा मात्र काही लोक बाप्तिस्मा घेते समाजाच्या दृष्टीने की आम्ही ख्रिस्ती समाजाला दाखवण्यासाठी, त्या दृष्टीने बाप्तिस्मा घेते किंवा इतर अनेक कारणासाठी. तर हा चुकीचा आहे. बाप्तिस्मा कोणाला घ्यायला सांगितले बघा? जो विश्वास ठेवून शिष्य बनलेला आहे. काय सांगते बायबल? प्रभूने म्हटलं त्यांना शिष्य करा आणि त्यांना बाप्तिस्मा द्या. कोणताही व्यक्ती डायरेक्ट बाप्तिस्मा घेऊ शकत नाही जर त्याची तयारी झालेली आहे, परमेश्वराचा संदेश त्याने स्वीकारलेला आहे, तो विश्वासात मजबूत आहे, तो प्रभूचा शिष्य आहे, म्हणजे आता तो प्रसार करणार, तो सुवार्तेची घोषणा करणार, तो प्रभूचं कार्य करणार, तरच त्याने बाप्तिस्मा घ्यायचा, नाहीतर घेऊ नये. हालेलुया, हालेलुया. तुम्ही कार्य करायला तयार आहात का? प्रसार करायला तयार आहात का? सुवार्तेची घोषणा करायला तयार आहात का? तर बाप्तिस्मा घ्या. नसेल तर बाप्तिस्मा घेऊ शकत नाही. आपण सरासर त्याचा अपमान करतो. बाप्तिस्मा म्हणजे बुडवणे, पाण्यातून वर काढणे, पूर्ण धुण्याने नवीन जीवनाला सुरुवात करणे, पुन्हा त्या पापाकडे न वळणे, पुन्हा त्या चुकीकडे न वळणे, पुन्हा चुकीच्या गोष्टीकडे न वळणे म्हणजे बाप्तिस्मा आहे. आणि आपण बाप्तिस्मा घेतले लोकांना समाजाला दाखवायला, लग्न कार्यासाठी, अमुक गोष्टीसाठी, तमुक गोष्टीसाठी, तर त्या बाप्तिस्माला अर्थ नाही. आपण सरासर अपमान करत आहोत. हालेलुया. बाप्तिस्मा एक विधी, एक पवित्र विधी आहे, ज्या विधीला शुद्धीकरण विधी हा शब्द वापरण्यात आलेला आहे.
शुद्धीकरण किंवा एक नवीकरण हा शब्द वापरण्यात आलेला आहे. आणि आपण बप्तिस्मा घेऊन पुन्हा पापाच्या दिशेने वळतो तर आपण देवाचा अपमान करतो. बायबल सांगते बघा, पेत्राच्या पहिल्या पत्रामध्ये, पेत्राचे पहिले पत्र 3 अध्याय त्याच्यामध्ये 21 वचन, त्याच्या लाक्षणिक अर्थाने आता बप्तिस्मा येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे तुमचे तारण करीत आहे. त्याचा अर्थ केवळ देहाचा मळ धुवून टाकणे नव्हे तर शुद्ध भावाने देवाचे ऐकणे असा आहे. बप्तिस्मा ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे आपलं तारण करत आहे. आणि बप्तिस्मा केवळ मळ धुवून टाकणे नव्हे तर देवाचे ऐकणे, देवाच्या सांगण्याप्रमाणे करणे हा आहे बप्तिस्मा. म्हणजे बप्तिस्मा घेतला तर देवाच्या सांगण्याप्रमाणे जीवन जगायचंय. आणि रमाबाई पंडिताने लिहिलेल्या बायबलमध्ये केलेल्या उल्लेखाप्रमाणे बप्तिस्मा म्हणजे देवाबरोबर केलेला करार आहे. हालेलुया. आणि हा करार मोडता कामा नये. एखाद्या कंपनीमध्ये करार केला, अमुक वर्ष मी काम करेन आणि अमुक वर्षाचा करार झालेला आहे आपल्या बरोबर, आपण लिखाण केलेलं आहे, साईन केलेली आहे आणि आपण तेवढी वर्ष काम केलं तर आपल्याला दंड होणार. कोणत्याही गोष्टीचा आपण करार केला, तो करार मोडला तर दंड होणार, भरपाई करावी लागणार. आणि आपण बप्तिस्मा घेऊन देवाबरोबर करार केलाय आणि जर आपण देवाची सेवा केली नाही, देवाचं काम केलं नाही, पापाच्याकडे वळाले तर आपण दंड भोगणार, शिक्षा भोगणार. म्हणून प्रथम स्वतःची पूर्ण तयारी करा, स्वतःची आध्यात्मिक खात्री करा की मी परमेश्वराची सेवा करू शकणार, तरच बप्तिस्मा घ्या. मी प्रभूचं काम करेन, प्रभूची सेवा करेन, प्रभूचा प्रसार करेन, मी शेवटपर्यंत स्थिर आहे, प्रभूला सोडणार नाही, नुसतं घरी बसणार नाही तर काम करेन, मी प्रसार करेन, शिष्य बनेन मी प्रभूचा, तरच बप्तिस्मा घेऊ शकतो, नाहीतर बप्तिस्मा घेऊ शकत नाही. हालेलुया, हालेलुया. बायबल काय सांगते बघा पुढे, प्रेषितांच्या कृत्यामध्ये 2 अध्यायामध्ये 38 ते 41 वचनात तिकडे पेत्रे काय म्हणतो, पेत्र त्याला म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. कारण हे वचन तुम्हाला, तुमच्या मुलाबाळांना व जे दूर आहेत त्या सर्वांना, म्हणजे जितक्याला परमेश्वर आपला देव स्वतःकडे बोलावी तितक्याला दिले. आणखी त्याने दुसऱ्या पुष्कळ गोष्टी सांगून त्या साक्ष दिली व बोध करून म्हटले, या कुटील पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या. तेव्हा ज्याने त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी त्यांच्यात सुमारे 3000 माणसाची भर पडली. बघा, आपण महत्वाच्या गोष्टी याच्यात पाहू. पेत्राने म्हटलं तुम्ही पश्चाताप करा आणि बप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान मिळेल. पश्चाताप करा, पहिली गोष्ट आपली पापे कबूल करा, स्वतःला शुद्ध करा आणि बप्तिस्मा घ्या, पवित्र आत्म्याचं दान मिळेल बप्तिस्माच्या द्वारे. पुढे वचन सांगते, पेत्रही त्यांना संधी देत होता, पेत्र शिकवत होता. शिकवत असताना पेत्राने त्यांना मार्गदर्शन केलं, या कुटील पिढीपासून सावध राहा. म्हणजे पुन्हा तुम्ही पापाच्या दिशेकडे वळू नका, पापी लोकांकडे तुम्ही वळू नका, जे परमेश्वरापासून दुरावल्यात किंवा जे वाईट जीवन जगत आहेत त्यांच्या जवळ जाऊ नका, त्यांची संगत पकडू नका, त्यांच्यापासून सावध राहा. बघा, पेत्र त्यांना बप्तिस्माचं, पश्चातापाचं संधी देताना त्याने आता पुढे कसं सावध राहायचं, त्याने बिघडू नये, पुन्हा पापाकडे वळू नये, चुकीच्या माणसाची संगत पकडू नये, म्हणून त्या बाबतीत पण त्याला मार्गदर्शन करण्यात येते की आत्ताचं जीवन आणि तुमचं येणारं भविष्यातलं जीवन कसं असावं. म्हणजे तुमचं पुढचं जीवन पण पवित्र पाहिजे, तुमचं पुढचं जीवन पण परमेश्वराच्या नियमात पाहिजे, तर बप्तिस्मा तुम्ही घेतल्याने तुमचा फायदा होईल. आणि मग ज्याने हा संदेश स्वीकारला, पेत्राने जे सांगितलं की आता तुम्हाला कसं वागायचंय आणि पुढे भविष्यात कसं वागायचंय, हा संधी त्याने स्वीकारला, ते मान्य झाले परमेश्वराचे नियम पाळायला, आज्ञा पाळायला, परमेश्वरामध्ये वाढायला, प्रभूची सेवा करायला, आणि तो संदेश स्वीकारला, तेव्हा त्यांचा बप्तिस्मा झाला. तेव्हा त्याने बप्तिस्मा घेतला. 3000 लोकांची भर तिथे पडली गेली. पुढे 42 वचन महत्वाचं. पुढे त्याच्यामध्ये काय सांगते बघा, ते प्रेषिताच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. आता हे लोक कुठे राहायला लागले बघा, काय करायला लागले, ज्या लोकांनी बप्तिस्मा घेतला होता ते
शिक्षण घेत राहिले, सहवासात राहू लागले आणि भाकर मोडू लागले आणि प्रार्थना करण्यात तत्पर असत. त्याने आपलं जीवन आणखी प्रार्थनामय वाढवलं. बप्तिस्मा घेतल्यानंतर काय केलं त्याने? आणखीन ते शिक्षणात कार्यात वाढत गेले, प्रार्थनेत आणखीन तत्पर होत गेले. ज्याने बप्तिस्मा घेतला त्याने देवात आणखीन वाढायला सुरुवात केली. म्हणजे बप्तिस्मा घेतल्यानंतर जास्त देवात वाढणं गरजेचं आहे. परमेश्वराच्या शिक्षणात सहवासात वाढणं जास्त गरजेचं आहे. देवाच्या सेवाची सेवा करणं गरजेचं आहे. पुढे ते प्रेषितांबरोबर राहू लागले, प्रार्थना करू लागले, स्तुती करू लागले, प्रसार करू लागले, ते परमेश्वराचं काम करू लागले. कारण बप्तिस्मा घेतल्यानंतर ते नुसते बसले नाही, काम करू लागले, प्रार्थनेत वाढू लागले, शिक्षणात कार्यात वाढू लागले. नुसतं लोकांना समाजाला दाखवण्यासाठी नव्हे, परमेश्वरासाठी त्याने बप्तिस्मा घेतला. हालेलुया, हालेलुया. हा अर्थ आहे बप्तिस्माचा. नुसतं बप्तिस्मा घेणे नव्हे, तर त्यासाठी सेवा करणे, शिष्य बनणं गरजेचं आहे. शिष्य बना, कार्यासाठी तयार व्हा, तर घ्या बप्तिस्मा. आम्हाला बप्तिस्मा घ्यायचंय, आम्हाला ख्रिस्ती बनायचंय असं नाही. ख्रिस्ती तर मात्र धर्म तर परिवर्तन होतच नाही, पण बप्तिस्मा तुम्ही सेवा करत असतील तर घ्या. परमेश्वरामध्ये टिकून राहत असतील, तुमचा ठाम निर्णय, परमेश्वराचा प्रसार करायला तुम्ही तयार आहात तर घ्या. जगात मांडवात, दोन्ही मांडवात पाय आहे, देवाचे नियम पाळत नाही, नुसते समाजाला दाखवायला, लोकांना दाखवायला, लग्न कार्यासाठी, अमुकासाठी, तमुकासाठी, काहीच फायदा नाही, सरासर अपमान करणार. हालेलुया. तर बप्तिस्मा हा पाहण्याचा आहे. आता प्रभू बाबतीत पण पाहू आपण काही गोष्टी. तिकडे आपण पाहू लूक 3 अध्याय 21 ते 22 आणि मत्ती 3 अध्याय 13 ते 17 वचनात. तिकडे वचन काय सांगते पहा. प्रभू येशू योहानाकडे आला, योहानाकडून बप्तिस्मा घेतला, आकाश उघडलं, पवित्र आत्मा देवरूपाने प्रभू येशूवर उतरला. आता मत्तीमध्ये 3 अध्याय 13 पासून पाहू. जो प्रभू येशू योहानाकडे आले, योहानाने प्रभूला ओळखले, ते योहान प्रभूला काय म्हणतो? मी तुमच्याकडून बप्तिस्मा घेण्याऐवजी तुम्ही माझ्याकडे आलेले आहात, मी तुमच्याकडून बप्तिस्मा घेतला पाहिजे. बघा इथे योहान काय म्हणत आहे, मला घ्यायचंय तुमच्याकडून बप्तिस्मा, मी घ्यायला पाहिजे, पण तुम्ही माझ्याकडून घेता. त्या प्रभूने काय म्हटलं? आता येऊ दे, सर्व धर्मचरण नियम पूर्ण झाले पाहिजे, याला कोणते अडथळा येता कामा नये, हे होऊ दे पूर्ण. आणि प्रभू येशूने बप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्यातून बप्तिस्मा घेतला. आता बप्तिस्मा घेणं एक विधी पूर्ण होत आहे, बप्तिस्मा घेणं एक धर्मचरण पूर्ण होत आहे, जे प्रभूने तिथे प्रगट केलं की मात्र हे होणं गरजेचं आहे. याच्याद्वारे मात्र काही विधी ते पूर्ण होते, हे होऊ दे, तू कर. पण प्रभूने जो बप्तिस्मा घेतला तेव्हा आकाश उघडले आणि पवित्र आत्मा देह रूपाने उतरला, जो प्रभूवर उतरला. इतरांनी बप्तिस्मा घेतल्यावर त्यांच्यावर पवित्र आत्मा उतरलाय असा उल्लेख तिकडे योहानाकडून झालेल्या बप्तिस्मा, योहानाने जो बप्तिस्मा लोकांचा केला तिथे कोणाचा उल्लेख नाही, फक्त प्रभूचा आहे. प्रभूवर पवित्र आत्मा देह रूपाने उतरला. हा बप्तिस्मा केवळ तिकडे पाण्याचा झाला होता असा नव्हे, आत्म्याचा झाला होता. आत्मा, पवित्र आत्मा प्रभू येशूवर उतरलेला होता. आणि कारण प्रभू आता या कार्याला आरंभ करणार होते, या सुवार्तेला आरंभ करणार होते, म्हणून प्रभूने एकदा पाण्याचा बप्तिस्मा घेतला आणि पवित्र आत्म्याचा, आणि सुरुवात केली. 40 दिवस 40 सत्र प्रार्थना केली आणि कार्याला सुरुवात केली, प्रसार करायला सुरुवात केली, लोकांच्या जीवनात चमत्कार करायला सुरुवात केली. प्रभू येशूने ही गोष्ट मानवापुढे ठेवली. म्हणजे मी बप्तिस्मा घेतला फक्त पाण्याचा नाही, पवित्र आत्म्याचा, आणि मी कार्याला सुरुवात केली. जर तुम्हाला बप्तिस्मा घ्यायचंय तर कार्याला सुरुवात करा, प्रसार करायला सुरुवात करा, फक्त घरात बसायला नाही, प्रसार करायला सुरुवात करा. तर तुमच्या बप्तिस्माचा तुम्हाला अर्थ, म्हणजे बप्तिस्माचा उपयोग तुमच्या जीवनात होणार, बप्तिस्माचा अर्थ तुम्हाला कळेल, नाहीतर तुमचा काहीच फायदा नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तिकडे दुसरी गोष्ट मत्ती 3 अध्यायामध्ये 1 ते 12. आता योहान लोकांचा बप्तिस्मा करत आहे. बप्तिस्माच्या वेळी पहिली गोष्ट आहे पश्चातापाची. तिथे योहान काय म्हणतो? योहान म्हणत आहे, बप्तिस्मा करणारा योहान, पश्चाताप करत आणि स्वर्गाच्या राज्यात जवळ आले. तुम्ही त्या राज्यासाठी तयार होत असेल तर मात्र बप्तिस्मा घ्या. जेव्हा अनेक लोक योहानाकडे येऊ लागले आणि योहानाकडे या बप्तिस्मा
बप्तिस्मा घेण्यासाठी येऊ लागले, तर योहानाने त्याला काय म्हटलं, तुम्हाला बप्तिस्मा घ्यायचंय ना? योहान काय म्हणत आहे की अहो सापाच्या पिल्लानो, भावी क्रोधापासून पळावं तुम्हाला कोणी सावध केले, पश्चातापास योग्य असं फल द्या. तुम्हाला बप्तिस्मा घ्यायचंय ना, तर तुमची कर्म बदला, योग्य फल द्या. पश्चातापात तुमच्यात सुधारणा होत असेल, तुमच्यात परिवर्तन होत असेल, पुढे जाऊन तुम्ही चांगलं कार्य करत असेल तर बप्तिस्मा घ्या. योग्य फल द्यायचं असेल तर, नुसतं म्हणून नाही. हालेलुया, हालेलुया. आता इथे बप्तिस्मा करणारा योहान पण तोच संदेश देतो, नुसता तो बप्तिस्मा करत नाही. पुढे लूक 3 अध्यायामध्ये पण आपण पाहतो, त्याही ठिकाणी वचन सांगते की मात्र प्रसार करत आहे बप्तिस्मा करणारा योहान आणि संदेश देत आहे लोकांचा बप्तिस्मा करत आहे. तेव्हा तो लोकांना काय संदेश देत आहे? तो म्हणत आहे तुम्ही कोणावर अन्याय करू नका. बघा त्याच्यामध्ये 10 ते 14 वचनात. तेव्हा लोक समोर त्याला विचारेल तर मग आम्ही काय करावे? तो त्यास उत्तर देईल, ज्याच्याजवळ 2 अंगरखे आहेत त्याने ज्याला नाही त्याला 1 द्यावा, आणि ज्याच्याजवळ अन्न आहे त्याने त्याप्रमाणे करावे. मग जबाबदारी बप्तिस्मा घ्यावयास आले व त्याला म्हणाले, गुरुजी आम्ही काय करावे? त्याने त्यास म्हटले, तुम्हाला जे नेमून दिलेले त्याहून अधिक काही घेऊ नका. शिपाईने त्याला विचारले, आम्ही काय करावे? त्याने त्यास सांगितले, कोणावर जबरदस्ती करू नका व कुऱ्हाड आणू नका, तर आपापल्या पगारात तृप्त असा. बघा बप्तिस्मा करताना हे लोक बप्तिस्मासाठी आले. योहान त्याला काय संदेश देतो? तुमच्याकडे 2 अंगरखे, 1 दिवा, 1 ज्याच्याकडे नाही त्याला द्या. बघा काही परिवर्तन सांगत आहे योहान. बप्तिस्मा घ्यायचंय तर परिवर्तन पाहिजे तुमच्यामध्ये. दान धर्म करायला शिका, तुमच्याकडे आहे दान धर्म. दुसरी गोष्ट, कोणावर जबरदस्ती करू नका, कोणाला लुबाडू नका, आपापल्या पगारात तृप्त असा, काही चुकीचं करू नका. तुम्हाला बप्तिस्मा घ्यायचंय तर नियम पाळावे लागतील. इथे नुसता योहान पाण्यातून बप्तिस्मा देत नाही, परिवर्तन शुद्धीकरणाचा संदेश देते. नुसता बप्तिस्मा घेऊन काही होत नाही. योहान म्हणत आहे की मात्र बप्तिस्मा घ्यायचंय ना, तर नियम पाळावे लागतील, पाप सोडावं लागेल, वाईट गोष्टी सोडावे लागतील, वाईट संगती सोडावी लागतील, चांगली व्यक्ती तुम्हाला बनावं लागेल, देवाचे नियम पाळावे लागतील, आज्ञा पाळावे लागतील, त्या प्रकारे पुढे चांगली कर्म बनवावी लागतील, तर तुमचा बप्तिस्मा घेऊन फायदा आहे. नुसता पाण्यातून बप्तिस्मा देत नव्हता तो. प्रसार करा, सुवार्तेवर विश्वास ठेवा, पश्चाताप करा, चांगली कृत्य करा, पुन्हा पाप करू नका, पुन्हा चुकीचं करू नका, हा संदेश योहानाचा होता. म्हणजे बप्तिस्मा जर करायचंय तर पूर्ण जीवन बदललं पाहिजे. पुन्हा त्या पापाकडे, चुकांकडे, वाईटाकडे वळता कामा नव्हे, तर बप्तिस्मा घ्या. पूर्ण तयारी आहे, पूर्ण घडण आहे आपली, तर बप्तिस्मा घ्यायला काही हरकत नाही. पण जर आपण 2 मांडवात आहोत, स्थिर नाही, परमेश्वराची सेवा करत नाही, आपलं आचरण पवित्र नाही, आणि नुसतं दाखवण्यासाठी बप्तिस्मा घेत आहोत, तर आपण अपमान करत आहोत सरासर. हालेलुया, हालेलुया. देवाचे नियम कायदे पाळण्याच्या बाबतीत बायबल या ठिकाणी शिकवत आहे. देवाच्या वचनामध्ये चालण्या बाबतीत बायबल आपल्याला या ठिकाणी शिकवत आहे. ते पाळणं सर्वात महत्वाचं आहे, आणि ते पाळणार तरच बप्तिस्मा आपल्यामध्ये पूर्ण होणार. हालेलुया, हालेलुया. आता बघा वचन संते आपण काय पाहू, योहान मध्ये आपण काही गोष्टी पाहू. योहान 3 अध्यायामध्ये 25 ते 26 प्रथम. मग योहानाच्या शिष्यांचा एक यहुदा बरोबर शुद्धीकरणाविषयी वादविवाद झाला. ते योहानाकडे येऊन त्याला म्हणाले, गुरुजी पहा, याज्ञेच्या पलीकडे जो आपल्या बरोबर होता, ज्याच्याविषयी आपण साक्ष दिले, तो बप्तिस्मा करतो आणि सर्व लोक त्याच्याकडेच जातात. योहानाचे शिष्य योहानाला येऊन काय म्हणतात? याज्ञेच्या पलीकडे प्रभू येशू बप्तिस्मा करत आहे, सर्व लोक त्याच्याकडेच चाललेले आहेत. तेव्हा योहान काय म्हणतो की माणसाला स्वर्गातून वरून दिल्यापासून त्याला प्राप्त होऊ शकत नाही. प्रभूची स्तुती व्हावी आणि माझा ऱ्यास व्हावा. पुढे मात्र योहानाने आपल्या शिष्याला प्रभूच्या गोष्टी कळून दिल्या. तरी सुद्धा पुढे योहान 4 अध्याय 1 ते 2 पाहू. येशू योहानापेक्षा अधिक शिष्य करून त्यांचा बप्तिस्मा करीते हे पुरुषांच्या कानी गेले असे जेव्हा प्रभूला कळले, तरी येशू स्वतः बप्तिस्मा करीत नसे तर त्याचे शिष्य करीत असत. बघा प्रभू पहिले वचनात पाहू, प्रभू येशू शिष्य करून बप्तिस्मा करत होते. काय सांगते वचन? प्रथम प्रभू काय करत होते?
शिष्य त्यांचा बाप्तिस्मा करत आहे. शिष्य बनवणं, शिष्य या शब्दाचा अर्थ आहे की मात्र गुरुच्या पावलावर पाऊल ठेवून चालणं, गुरु जे सांगत आहे ते करणं, गुरुने दिलेले आदेश पाळणं. आता आपला गुरु कोण आहे? प्रभू येशू. आपण शिष्य आहोत, तर आपण शिष्य आहोत तर आपण प्रभू येशू जे सांगत आहे ते करणं. प्रभू काही सांगत आहे, आज्ञा पाळणं, पवित्र जीवन जगणं आणि प्रसार करणं, हे करणं. आणि हे करत आहोत तर आपण या गुरुचे म्हणजे प्रभू येशूचे शिष्य, आणि शिष्य आहोत तर बाप्तिस्माचा अधिकार आपल्याला आहे. शिष्य केल्यावर प्रभू शिष्य बनवल्यावर त्यांचा बाप्तिस्मा होत असे, नुसता डायरेक्ट नाही. आणि मग शिष्य या घडवलेल्या शिष्यांचा बाप्तिस्मा करायचे. हालेलुया, हालेलुया. मग त्यांचा बाप्तिस्मा होत असे. शिष्य बनल्यावर नुसतंच कोणाचा बाप्तिस्मा झालेला नाही. वाचा बायबल, एकच वचन घेऊन बसतात, पण बायबलचा अर्थ आपण, वचनाचा अर्थ आपण काढत नाही, समजून घेण्याचा आपण प्रयत्न करत नाही की बायबल या संबंधाने आपल्याला काय शिकवते. हालेलुया. तर मात्र शिष्य झाल्याशिवाय बाप्तिस्मा घेऊ शकत नाही. पूर्ण घडण झाल्याशिवाय, पूर्ण खात्री पटल्याशिवाय की मी प्रभूमध्ये वाढेन, प्रभूची सेवा करेन, मी माझं जीवन प्रभूला अर्पण करेन, तरच अधिकार आहे आपल्याला बाप्तिस्मा घेण्याचा. आणि हा बाप्तिस्मा पूर्ण पाण्यातून बुडून काढण्याचा आहे. जसं की बघा वचन काय सांगते, प्रेषित 8:26-40. षंडकुशी, ज्याला फिलिपाने पूर्ण यशा संदेशाचा ग्रंथ समजून दिला. यशा कोणाविषयी लिहिते षंडकुशीला कळत नव्हतं, तो ग्रंथ वाचत चालला होता पण कळत नव्हतं. फिलिपाने त्याला समजून दिलं, हा ग्रंथ प्रभू येशू विषयी लिहिलेला आहे. हा यशा प्रभू येशू विषयी सांगतो. प्रभूच्या गोष्टी पूर्ण पटल्यानंतर या षंडकुशीला त्याचा उद्धार, त्याचा तारण जाण्यानंतर, त्याने प्रभूला आपला उद्धार करता स्वीकारल्यानंतर, प्रभूच्या मार्गात चालण्याचा त्याने पूर्ण निर्णय घेतल्यानंतर, ते रथात बसून जात असताना बाजूला पाणवठा होता, म्हणजे पाणी होतं. ते खाली उतरले आणि तो म्हणत आहे, आता मला बाप्तिस्मा घेण्यात काही हरकत नाही. फिलिपाने ताबडतोब त्या पाणवठ्यामध्ये उतरून त्याचा बाप्तिस्मा केला, पाण्यात बुडून काढलं त्याला. आणि मग मात्र फिलिपाला देवा परमेश्वराच्या आत्म्याने फिलिपाला आत्मा घेऊन गेला आणि षंडकुशी हर्ष करीत गेला. परमेश्वराच्या म्हणजे बाप्तिस्मा घेतल्या, देवाचं वचन स्वीकारल्यावर, परिवर्तन झाल्यावर आनंद करीत तो गेला. इतका तो पवित्र आत्म्याच्या आनंदाने, शांतीने भरला. आता या ठिकाणी बाप्तिस्मा कुठून घेतलेला आहे? पाण्यातून काढून, पूर्ण पाण्यात बुडून. दुसरं वचन सांगते, वचन काय सांगते पहा. वचन सांगते प्रेषितांच्या कृत्यामध्ये 10-48 वचनात. तिथे कर्नेलिय नावाचा मनुष्य आहे, जो प्रार्थना आणि दानधर्म नित्य करायचा. प्रभूच्या दूताने त्याच्याकडे म्हटलं की परमेश्वर पित्यापुढे तुझी प्रार्थना, तुझे दानधर्म स्मरणात आलेले आहेत. तर या परिस्थिती माणसे पाठवून पेत्राला बोलावून आणि त्याच्याकडून प्रभूचं वचन ऐकून घे. पेत्राला बोलावलं, पाठवलं कर्नेल नावाच्या माणसाने. आणि पेत्र येण्या अगोदर मात्र या कर्नेलने आपल्या इष्टमित्रांना, जवळच्या आपल्या सर्व आपत्ती नातेवाईकांना सर्वांना जमून तो बसला होता, वाट पाहत होता, प्रतीक्षा करत होता की पेत्राने यावे. इतक्या 3 दिवसाने मात्र पेत्र त्या ठिकाणी आला. 3 माणसे जे पेत्राला बोलवण्यात गेली होती, त्या माणसासह पेत्राबरोबर असलेली इतर माणसासह पेत्र त्या ठिकाणी आला. आणि जो पेत्र त्या ठिकाणी आला, पेत्र आल्यानंतर पेत्राने तिकडे प्रभूच्या स्वार्थीची घोषणा करायला सुरुवात केली. पेत्र त्या ठिकाणी प्रसार करत असताना, सुवार्तेची घोषणा करत असताना या सर्व लोकांनी प्रभूचं वचन ग्रहण केलं, वचन स्वीकारलं. या सर्व लोकांनी प्रेषितांची कृती 10:44-48 वचन. जेव्हा या लोकांनी प्रभूचं वचन स्वीकारलं, त्या बायबल सांगते पवित्र आत्मा दानाच्या रूपात त्यांच्यावर उतरला. पवित्र आत्मा उतरल्यानंतर ते पवित्र आत्म्याच्या दानाने भरले आणि वेगवेगळ्या भाषा बोलू लागले. अनेक भाषात ते प्रभूची उपकार स्तुती करू लागले. पवित्र आत्म्याचा आणि पवित्र आत्म्याच्या दानाचा वर्षाव झाला. इकडे त्यांचा बाप्तिस्मा झाला नव्हता, इकडे त्यांची सुनता झाली नव्हती, हे परराष्ट्रीय होते. परंतु त्या अगोदर वचन ऐकून त्याने स्वतःची घडण तयारी केली. ते शुद्ध बनले गेले परमेश्वराच्या राज्यासाठी. आपलं जीवन त्याने प्रभूला समर्पण केलं. म्हणून पवित्र आत्मा ताबडतोब स्वर्गातून त्यांच्यावर उतरला. आणि पेत्र काय म्हणतो, आता कोणाच्याने पाण्यासाठी मनाई करवे. पवित्र आत्म्याचा अगोदरच त्यांच्यावर बाप्तिस्मा झालेले. काय सांगते बघा वचन, प्रेषितांच्या कृत्यामध्ये 11 अध्याय, त्याच्यामध्ये 15 ते 16 वचन.
वचनात काय सांगते पहा, मी बोलू लागलो तो जसा आरंभी आपल्यावर तसा त्यांच्यावरही पवित्र आत्मा उतरला. त्या प्रभूने सांगितलेली गोष्ट मला आठवली ती अशी की योहान पाण्याने बप्तिस्मा करी खरे, परंतु तुमचा बप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल. आणि मात्र हा पवित्र आत्म्याचा बप्तिस्मा त्याच वेळी या परराष्ट्रीय लोकांचा झाला. पहिला बप्तिस्मा कोणता झाला? पवित्र आत्म्याचा. योहान पेट्रो म्हणत आहे की योहान पाण्याने करी बप्तिस्मा, परंतु मात्र प्रभू पवित्र आत्म्याने करे. हे वचन मला त्यावेळी आठवलं. पेट्रो म्हणतो, पेट्रो जो आपल्या लोकांना सांगत आहे 10 अध्यायातल्या गोष्टी 11 अध्यायामध्ये तो पुन्हा आपल्या शिष्यांबरोबर लोकांबरोबर तो बोलत आहे, यहुदी लोकांबरोबर. तेव्हा तो म्हणतो मला आठवलं की जेव्हा त्यांच्यावर पवित्र आत्मा उतरला म्हणजे पवित्र आत्म्याने त्यांचा पहिला बप्तिस्मा झाला. आणि म्हटलं म्हणून पाण्याने कोणाच्याने मनाई करेल, आणि मग मी त्यांचा पाण्याने बप्तिस्मा केला. हालेलुया. मग पित्राने त्यांचा पुन्हा पाण्याने बप्तिस्मा केला. इकडे त्यांचा पवित्र आत्म्याने बप्तिस्मा झाला, कारण त्यांनी पूर्ण घडण झाली होती. म्हणून देवाचा डायरेक्ट पवित्र आत्मा बिना बप्तिस्माने त्यांच्यावर उतरला. पवित्र आत्म्याचा बप्तिस्मा झाला. पाण्यात बुडून नंतर त्यांना काढलं. पुढे वचन सांगते प्रेषित 16 ते 13 ते 15. एक भक्ती करणारी एक स्त्री होती लुदिया. जेव्हा पोलावर असलेले लोक एका ठिकाणी आले, समुद्र काठी एका ठिकाणी आले, तिकडे प्रार्थना होत होती. पोलाने तिकडे बोलायला सुरुवात केली. तेव्हा लुदिया नावाच्या स्त्रीने आपलं मन पूर्ण वचनाकडे लावलं. तेव्हा प्रभूने तिचं मन प्रफुल्लित केलं. ही भक्तिमान स्त्री होती, प्रार्थना करणारी, प्रभूवर विश्वास ठेवणारी स्त्री होती. आणि म्हणून तिने तिच्या कुटुंबाने बप्तिस्मा घेतला. तिच्या पूर्ण कुटुंबाचं तारण झालं. पूर्ण कुटुंबाने बप्तिस्मा घेतला, कारण ते कुटुंब भक्तिदायी कुटुंब होतं. ती लुदिया नावाची जी स्त्री होती ही भक्तिमान स्त्री होती, जास्तीत जास्त प्रार्थना करणारी स्त्री होती. म्हणून पोलाने तिच्या घराण्याचा बप्तिस्मा केला. पुढे वचन सांगते प्रेषितांची कृत्य. तिथे वचन सांगते 16 ते 19-34. पोल तिकडे बंदिशालेच्या नायकाचा बप्तिस्मा करत आहे. पोलाला बंदिशाला टाकले. पोल आणि सिला प्रार्थना करीत असताना भूकंप झाला. बंदिशालेचे पाय डगमगले, तुरुंगाचे दरवाजे लागलेच उघडले, सर्वांची बंधने तुटून पडली, आझाद झाले. हे जेव्हा बंदिशालेच्या नायकाने पाहिलं, हा चमत्कार त्याने तिकडे पाहिला. त्यानंतर बंदिशालेच्या नायकाने पोलाला आपल्या घरी नेलं आणि म्हटलं माझं तारण व्हावं म्हणून मी काय करावं. पोलाने म्हटलं प्रभू येशूवर विश्वास ठेव, म्हणजे तुझ्या आणि तुझ्या घराण्याचे तारण होईल. तेव्हा बंदिशालेचा नायक पूर्ण आपल्या कुटुंबासह प्रभूवर विश्वास ठेवत आहे, प्रभूला आपला उद्धार करता ग्रहण करत आहे. आणि मग पोल रात्रीच त्यांचा बप्तिस्मा करत आहे. या बंदिशालेच्या नायकाने त्याच्या कुटुंबाने पूर्ण प्रभूला ग्रहण केलं, प्रभूच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला, आणि म्हणून त्यांचा बप्तिस्मा झाला. पुढे या पोलाचा बप्तिस्मा कसा झालाय बघा. वचन सांगते की प्रेषितांची कृत्य 9 अध्याय 17 ते 20 आणि प्रेषित 22 अध्याय 16. हनन्या नावाचा जेव्हा प्रभूचा शिष्य पोलाकडे म्हणजे शोलाकडे आला, तेव्हा त्याला प्रभूचं वचन दिलं आणि म्हटलं की प्रभूने मला पाठवलेले आहे की मात्र तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावा म्हणून आणि तुझे डोळे उघडावे म्हणून. आणि मात्र हनन्याने त्याच्यावर प्रार्थना केली. तेव्हा त्याच्या डोळ्याच्या खपल्या खाली पडल्या, त्याला दिसू लागले. आणि मग मात्र परमेश्वराच्या आत्म्याने तो भरला आणि हनन्याने प्रभूच्या नावात त्याचा बप्तिस्मा केला. जेव्हा पोलाचा म्हणजे शोलाचा बप्तिस्मा झाला, तेव्हा शोलाने लागल्याच प्रभूच्या सुवार्तेची घोषणा करायला सुरुवात केली. बघा, या शोलाचा बप्तिस्मा झाला, शोलाचा पोल बनला, तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला आणि त्याने प्रभूच्या सुवार्तेची घोषणा करायला सुरुवात केली. थांबला नाही तो. पवित्र आत्मा आल्यावर किंवा बप्तिस्मा झाल्यावर ताबडतोब कार्याला सुरुवात केली या पोलाने. म्हणजे बप्तिस्मा म्हणजे प्रभूचं शिष्य बनणे, बप्तिस्मा म्हणजे प्रभूच्या सुवार्तेची घोषणा करणे, बप्तिस्मामध्ये प्रभू म्हणजे प्रभूमध्ये मुलावणे, रुजणे, टिकून राहणे, स्थिर राहणे, नवीन जीवनाला सुरुवात करणे, हा अर्थ आहे बप्तिस्माचा. पोलाने कार्याला ताबडतोब सुरुवात केली आणि सर्व बप्तिस्मे पाण्यापासून घेण्यात येत होते. म्हणून पोलाचा जेव्हा बप्तिस्मा झाला प्रेषित 22:16, तेव्हा काय म्हटलं हनन्याने, तू आपल्या पातकाचे शालन कर, पापी धुवून काढ. पाण्यातून बुडवणं म्हणजे पापी धुवून काढणे, म्हणजे तो धुतला गेलेला आहे, तो शुद्ध केला गेलेला आहे, तो पवित्र केला गेलेला आहे. बप्तिस्मा म्हणजे पाण्यातून बुडून काढणं, म्हणजे तो धुतला गेलेला आहे, तो शुद्ध केला गेलेला आहे. आणि हा बप्तिस्मा होता पाण्याचा बप्तिस्मा. आणि बप्तिस्मा कोणी घ्यायचा? जे शिष्य बनत आहे, जे पूर्ण
विश्वासू बनत आहे. प्रभूने पण म्हटलं शिष्य करा मग त्यांना बाप्तिस्मा द्या. जो विश्वास धरून बाप्तिस्मा घेतो त्याच्यात अर्थ. विश्वास धरून नुसतं कारणासाठी बाप्तिस्मा घेऊ नका. पूर्ण तुमची तयारी घडण आहे तर बाप्तिस्मा घ्या. तर तुम्ही बाप्तिस्मा घेऊ शकता, नुसते लोकांना समाजाला दाखवायला नाही. हालेलुया. पूर्ण घडण तुम्ही शिष्य बनत आहात, प्रसार करत आहात, कार्य करत आहात तर बाप्तिस्मा घ्या, नाहीतर घेऊ नका. दुसरी गोष्ट, आता दुसरं बाप्तिस्मा पाहू आपण. 3 प्रकार आहेत बाप्तिस्माचे. दुसरा प्रकार आहे पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा. सर्वात महत्वाचं आहे. वचन काय सांगते पहा, मत्तीमध्ये 3 अध्याय 11 वचन आणि योहान 1 अध्याय 33 वचन. तर मत्ती 3:11 योहान म्हणतो, मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चात्तापासाठी करतो करा, परंतु माझ्या मागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे. त्याच्या वाहना उचलून चालण्याची देखील माझी पात्रता नाही. तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे. काय सांगते वचन? जो बाप्तिस्मा करणारा योहान होता ना तोच म्हणतो, मी पाण्याने पश्चात्तापासाठी तुमचा बाप्तिस्मा करतो, पण खरा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याचा आणि अग्नीचा आहे. हा योहान म्हणतो प्रभू येशू तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने आणि अग्नीने करेल. आता इकडे महत्वाच्या बाप्तिस्माची गरज आहे. जेव्हा आपण करणाऱ्याच्या कुटुंबाबाबतीत, त्याच्या इष्टमित्राबाबतीत वचन ऐकण्यासाठी आतुर झाले, वचन ऐकले, घडत झाली, त्यांचा पहिला बाप्तिस्मा कोणता झाला? पवित्र आत्म्याचा, ज्याच्याने ते पवित्र आत्म्याच्या दानाने भरले. बघा, प्रभूने जो बाप्तिस्मा घेतला तेव्हा पवित्र आत्मा उतरला. पवित्र आत्म्याने प्रभू येशू पूर्ण झाले आणि कार्याला आरंभ केला, सुरुवात केली. तर या ठिकाणी पवित्र आत्मा उतरणं, बाप्तिस्मा घेतल्यानंतर पवित्र आत्म्याचं बाप्तिस्मा होणं महत्वाचं आहे. काय तुम्ही बाप्तिस्मा घेतला तर तुमच्यावर पवित्र आत्मा उतरला का? तो देवापासून झाला का बाप्तिस्मा? जर पाण्यापासून घेतलेले आहे तर डायरेक्ट त्यावेळी देवापासून पण बाप्तिस्मा व्हायला पाहिजे. पवित्र आत्मा उतरला का? पवित्र आत्म्याने भरले का? पवित्र आत्म्याचा अनुभव घेतला का? कार्याला सुरुवात केली आहे का? जो मनापासून शिष्य बनून योहानाचा बाप्तिस्मा घेत आहे पाण्याचा, तर त्याच्या ताबडतोब प्रभू येशू पवित्र आत्म्याचा त्याचा बाप्तिस्मा करेल. पवित्र आत्म्याचा आणि अग्नी त्याच्यावर पाठवून त्याचा बाप्तिस्मा करणार. आणि असा बाप्तिस्मा जर झालेला आहे तर तो पूर्ण झाला. नुसतं बाप्तिस्मा घेतलाय, कार्य नाही, प्रसार नाही, तर त्याचा काहीच अर्थ नाही. तेव्हा पाण्याचा बाप्तिस्मा घेऊन डायरेक्ट प्रभू दुसरा बाप्तिस्मा करतो पवित्र आत्मा आणि अग्नीचा, म्हणजे तो पूर्ण तयार झाला परमेश्वराची सेवा करायला. प्रभूच्या कार्यासाठी तो तयार झाला. पवित्र आत्म्याने अग्नीचा बाप्तिस्मा, जो पवित्र आत्म्याने अग्नीने भरला जाणार, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तो भरला जाणार. प्रेषित 1:5 प्रभू येशूने अगोदरच प्रेषितांना काय म्हणून ठेवलं होतं पहा. प्रभू येशूने म्हटलं होतं की मात्र योहान पाण्याचा बाप्तिस्मा करीत असेल, कारण योहानाने पाण्याचा बाप्तिस्मा केलाय खरा, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसाने पवित्र आत्म्याने होईल. काय म्हटलं प्रभूने? योहानाने पाण्याचा बाप्तिस्मा केला खरा, पण आता मी जो तुमचा बाप्तिस्मा करणार आहे पवित्र आत्म्याने अग्नीचा. आणि बरोबर प्रेषितांची कृत्य 2 अध्याय प्रेषित एकत्र प्रार्थना करत होते. प्रार्थना करीत असताना पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरला, अभिषेक झाला पवित्र आत्म्याचा, बाप्तिस्मा झाला पवित्र आत्म्यात आणि अग्नीमध्ये. मोठ्या सुसाट्यासारखा वारा सुटला, अग्नीसारख्या जिभा उतरल्या, पवित्र आत्मा प्रेषितांना उतरला. तेव्हा हा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याचा आणि अग्नीचा झाला. आणि जेव्हा पवित्र आत्मा आणि अग्नीचा बाप्तिस्मा झाला, थांबली नाही ते कार्याला सुरुवात. तेव्हा ना त्याला भीती वाटली, ना भय वाटलं, ना ते मागे हटले, ना थांबले. कार्याला सुरुवात, प्रभूसाठी मरणही पावले. हा बाप्तिस्मा महत्वाचा आहे, पवित्र आत्म्याने अग्नीचा. नुसतं पाण्याचा घेतलेला आहे, पण पवित्र आत्म्याने अग्नीचा बाप्तिस्मा नाही, तर हा पाण्याचा घेऊन बाप्तिस्मा त्याला काही अर्थ होणार नाही. तर तिकडे पवित्र आत्मा आणि अग्नीचा बाप्तिस्मा महत्वाचा आहे, जो प्रभू येशू स्वतः करतो, मनुष्य करत नाही. प्रभू येशू करतो. तो प्रभू येशू बाप्तिस्मा करतो पवित्र आत्म्याचा आणि अग्नीचा. पवित्र आत्म्याने आणि अग्नीने आपल्याला भरतो. आणि पवित्र आत्मा अग्नीने भरणं म्हणजे काय? तर जे वाईट आहे, पाप आहे, ते भस्म करणं. जेव्हा पाप आहे, वाईट आहे, सैतानी बंधन आहे, ती बघा अग्नीमध्ये काही वस्तू टाकल्यानंतर भस्म होतात, जळतात. तसं पवित्र आत्मा अग्नीने प्रभू आपल्याला बाप्तिस्मा करत आहे, म्हणजे वाईट गोष्टी जळून भस्म करणं, पूर्ण पवित्र बनणं, सोन्यासारखं निघणं. आणि हा बाप्तिस्मा
बाप्तिस्मा प्रभू येशू आपला करत आहे. वचन काय सांगते पहा, योहान 19:7 योहानाकडून बाप्तिस्मा घेतलेले शिष्य होते. पोलाने त्याला काय म्हटलं, तुम्ही विश्वास ठेवला तर तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला का? त्याने म्हटलं पवित्र आत्मा काय आम्हाला माहिती पण नाही, ऐकलं पण नाही. बघा, योहानाकडून बाप्तिस्मा घेतला होता पण पवित्र आत्म्याची ओळख सुद्धा नाही त्याला, फक्त पाण्याचं घेतलेलं आहे. अनेक लोकांनी बाप्तिस्मा घेतली, अनेक लोक नावाला सांगतात आम्ही ख्रिस्ती, पण पवित्र आत्मा काय हे पण माहिती नाही, नीट बायबल माहिती नाही, नापुरता ख्रिस्ती. म्हणून पोलाने काय केलं, पुन्हा एकदा प्रभू येशूच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा केला आणि त्यांच्यावर हात ठेवले. हात ठेवता त्यांच्यावर पवित्र आत्मा आला आणि ते वेगवेगळ्या भाषा बोलू लागले. पवित्र आत्म्याच्या दानाने ते भरले गेले. सुमारे 12 पुरुष होते ते. हा खरा बाप्तिस्मा जो पवित्र आत्म्याने आणि अग्नीने होतो. हालेलुया. ज्याच्याने आपण पवित्र आत्म्याने आणि अग्नीने आपण पूर्ण भरले जाणार. बायबल काय सांगते, कोरिंथीकरास पहिले पत्र 12:13 कारण आपण यहुदी असो किंवा हेल्लोनी असो, गुलाम असो किंवा स्वतंत्र असो, एक शरीर होण्यासाठी आपल्या सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचारित झालो आहोत. कशात बाप्तिस्मा मिळाला आहे? आत्म्यात, एकाच आत्म्यात. आणि तो आत्मा आहे पवित्र आत्मा. त्या आत्म्यात आपल्या सर्वांना बाप्तिस्मा मिळाला आणि त्या आत्म्याने आपण संचारित झालेले. संचारित म्हणजे पूर्ण आत्म्याने भरलेले आहोत आपण परमेश्वराच्या सेवेसाठी, परमेश्वराच्या कार्यासाठी. म्हणून प्रसार करत आहोत, म्हणून स्वार्थीची घोषणा करत आहोत असं पोल म्हणत आहे. हालेलुया, हालेलुया. हा अग्नीचा पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा आहे जो सर्वात महत्वपूर्वक आहे. तिसरा बाप्तिस्मा. हालेलुया, हालेलुया. वचन सांगते लूक 12:50 आपण पाहू. त्या ठिकाणी वचन काय सांगते पहा, मला बाप्तिस्मा घ्यावायचा आहे व तो होईपर्यंत मी मोठ्या पेचात आहे. कोण सांगत आहे? प्रभू येशू. काय सांगतो प्रभू? मला बाप्तिस्मा घ्यायचा आहे आणि तो होईपर्यंत मी मोठ्या पेचात आहे. आपण पहिलं वचन वाचलं की नाही? लूक मध्ये 3:21-22 प्रभू येशूने योहानाच्यातून पाण्यातून बाप्तिस्मा घेतला आणि इकडे प्रभू म्हणतो मला घ्यायचंय बाप्तिस्मा. प्रभूने बाप्तिस्मा घेतला होता आणि इकडे प्रभू परत म्हणतो मला बाप्तिस्मा घ्यायचाय. कोणता नक्की हा बाप्तिस्मा होता? रमाबाई पंडितांनी लिहिलेल्या बायबलमध्ये केलेल्या उल्लेखाप्रमाणे तिथे असा उल्लेख करण्यात आलेला आहे, प्रभू येशू म्हणतो मला बाप्तिस्माने बाप्तिस्मा घ्यायचा आहे. काय सांगत आहे प्रभू? मला बाप्तिस्माने बाप्तिस्मा घ्यायचा. बाप्तिस्माने बाप्तिस्मा कसं कसं? एका बाप्तिस्माने दुसरा बाप्तिस्मा. हालेलुया. तर इकडे प्रभू म्हणत आहे मला बाप्तिस्मा घ्यायचाय. हा बाप्तिस्मा कोणता होता? तर मरणाचा. बघा, जसं मी तुम्हाला अगोदर म्हटलं, बाप्तिस्मा म्हणजे बुडविणे, पाण्यात बुडवून वर काढणे. म्हणजे तू पापाला मेला खाली आणि परत त्याच्यातून वर आला, तो एक जिवंत, एक नवीन व्यक्ती म्हणून. प्रभू इकडे म्हणत आहे मला बाप्तिस्मा घ्यायचाय आणि हा बाप्तिस्मा होता वधस्तंभ. प्रभूला मरायचं होतं, जमिनीच्या पोटात जायचं होतं, परत जमिनीतून वर यायचं होतं. आणि म्हणून प्रभू म्हणत आहे जोपर्यंत हा बाप्तिस्मा होत नाही मी मोठ्या पेचात आहे. मृत्यू, दुःख सहन, हा बाप्तिस्मा मला घ्यायचा आहे. बघा वचन काय सांगते, मार्क मध्ये 10:2 आपण वाचू. तिकडे 38-39 त्याच्यामध्ये मात्र 35 पासून आहे जब्दीचे 2 मुलगे. ही दोन्ही मुलं आली होती प्रभूकडे, त्याच्या आई त्यांना घेऊन. या दोन्ही मुलांना, हे दोन्ही मुलं काय म्हणत आहे प्रभूला, योहान आणि याकोब, आम्हाला तुमच्या उजवीकडे आणि आम्हाला एकाला डावीकडे या आम्हाला अधिकार पाहिजे. तर प्रभू काय म्हणतो बघा 38 वचनापासून. प्रभूने म्हटलं, येशूने त्याला म्हटले तुम्ही काय मागता हे तुम्हाला समजत नाही. जो प्याला मी पिणार आहे तो तुमच्याने पिवेल काय? व जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुमच्याने घेवेल काय? ते त्याला म्हणाले घेवे. येशूने त्यांना म्हटले जो प्याला मी पिणार आहे तो तुम्ही प्याल व जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुम्ही घ्याल हे खरे, पण माझ्या उजवीकडे व डावीकडे कोणाला बसू देण्याचे माझ्या हाती नाही. त्या जागा ज्यांच्यासाठी सिद्ध केल्या आहेत त्यांनाच त्या मिळणार. इकडे येशू ख्रिस्त बाप्तिस्मा संबंधाने म्हणत आहे. जेव्हा ते दोघे म्हणतात आम्हाला एकाला उजवीकडे दुसऱ्या डावीकडे बसवा, प्रभू म्हणतो मी एक बाप्तिस्मा घेणार आहे, मी एक प्याला पिणार आहे, तुम्ही घेऊ शकता? ते म्हणत आहे होय.
म्हणतो तुम्ही तो बपतिस्मा घेऊ शकता, तुम्ही तो प्याला पिऊ शकता, पण माझ्या उजवी डावीकडे बसण्याचा अधिकार ज्यांच्यासाठी पित्याने ती जागा दिलेली आहे त्यांनाच ती जागा मिळणार. तर या ठिकाणी एक दुसऱ्या नव्या बपतिस्मा बाबतीत प्रभू म्हणत आहे, आणि जो बपतिस्मा प्रभूला घ्यायचा होता, जो प्याला प्रभूला प्यायचा होता, तो वधस्तंभ होता. प्रभूला त्या दुःखाचा प्याला प्यायचा होता, लोकांच्या वेदनेचा, आजाराचा, समस्याचा प्याला. पण प्रभूला तो बपतिस्मा घ्यायचा होता मरणाचा, मरायचं होतं, उठायचं होतं परत. बपतिस्मा म्हणजे बुडून पाण्यातून वर काढणं. प्रभूला जमिनीत जायचं होतं मृत्यू पाहून, कबरेत, आणि परत कबरेतून वर यायचं होतं, आणि प्रभूने ते केलं. हा बपतिस्मा म्हणजे मरण आणि पुन्हा उठणं. म्हणून अगोदर मी तुम्हाला वचन म्हटलं, रोमकरांसत्र 6:4-5, ख्रिस्ताबरोबर मरणं आणि पुन्हा उठणं. ख्रिस्त मरण पावला आणि पुन्हा उठला, हा बपतिस्मा प्रभूने पूर्ण केला. आज तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. काही तयार आहोत का? आपण जर एक पाण्याचा बपतिस्मा घेतलाय, दुसरा झाला अग्नीचा आणि पवित्र आत्म्याचा, तर तिसरा पण घ्यावा लागेल. येशूसाठी झिजणं. तयार आहोत का प्रभू येशूसाठी झिजायला, मरायला, आणि मरणार तर उठविले पण जाणार स्वर्गाच्या राज्यात डायरेक्ट. हा तिसरा बपतिस्मा आहे. पहिला घेतलाय, दुसराही झालेला आहे, तर तिसऱ्यासाठी तयार व्हा. या तिन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. ख्रिस्तासाठी मरायला पण तयार व्हा. नाही तर लोक बोलतात, समाज बोलतात, आणि मग सहन होत नाही. मग काय जायचं प्रार्थनेला? लोकांनी आम्हाला कडक नियम लावून दिलेले आहेत, धमक्या दिलेल्या आहेत, आम्ही नाही आता प्रार्थनेला येणार, आम्ही नाही कार्य करणार. मग तुमचा पहिला दुसरा बपतिस्मा गेला कुठे? हालेलुया, हालेलुया. ठाम निर्णय आहे का आपला? तरच घ्या, नाही तर घेऊ नका. बपतिस्मा कोणाला सांगितलेला आहे? ज्याची पूर्ण तयारी आणि घडण झालेली आहे. जो पूर्ण ख्रिस्तामध्ये तयार झालेला आहे, त्याने त्याचं स्थान झालेलं आहे, तो नवा बनलेला आहे. तिताला पत्रामध्ये 3 अध्याय 4 ते 7 वचनापर्यंत तिकडे वचन काय सांगते पहा. परंतु जेव्हा आपण आपला तारणारा देव याची दया व मनुष्यावरील प्रेम प्रकट झाले, तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्याने नव्हे, तर नव्या जन्माचे स्थान व पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण याच्याद्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपणास तारिले. त्याने तो आत्मा आपला तारणारा येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपल्यावर विपुलपणे ओतलाय, यासाठी की आपण त्याच्या कृपेने नीतिमान ठरून आशा धरल्याप्रमाणे युगानुयुगाच्या जीवनाचे वारीस व्हावे. काय सांगते वचन? हा नव्या जन्माचं स्थान म्हणजे बपतिस्मा. बपतिस्मा झालेले आहे, नवीन जन्माचं स्थान केलं, नवीकरण झालेलं आहे, आणि त्याने आपल्यावर हा पवित्र आत्मा ओतलेला आहे, अशासाठी की सार्वकालिक युगानुयुगाच्या जीवनाचा आपण वारीस व्हावे. का बपतिस्मा आहे? त्या स्वर्गाच्या राज्यात आपण जावे म्हणून, युगानुयुगाच्या जीवनाचा आपण वारीसदार बनावे, हकदार बनावे म्हणून बपतिस्मा आहे. नुसतं तात्पुरता, तेवढ्या पुरता काही कारणास्तव नाही तिथे जायला, युगायुगाच्या जीवनासाठी. पहिला पाण्याचा आहे, दुसरा पवित्र आत्मा अग्नीचा आहे, तिसरा ख्रिस्तामध्ये झिजणे, मरणे आणि पुन्हा उठणे, हा आहे बपतिस्मा. आणि त्यासाठी आपल्याला तयार व्हायचंय, ख्रिस्तासाठी आपले जीवन समर्पण करायचंय. पौल काय म्हणतो माहितीये का? सर्वात महत्वाची गोष्ट त्याने सांगितलेली आहे कोरिंथीकरास पहिल्या पत्रामध्ये 1 अध्याय 13 ते 17. त्याने काही लोकांचा बपतिस्मा पण केला. तू म्हणतो मी एवढ्याच लोकांचा बपतिस्मा केला, जास्त केला नाही, कारण मला प्रभूने बपतिस्मा करायला नव्हे, तर मला सुवार्तेची घोषणा करण्यासाठी मला पाठवलेले आहे. सुवार्ता सांगायला माझं महत्वाचं काम आहे. सुवार्तेची घोषणा, लोकांची घडण करणे, तयारी करणे, त्यांना प्रभूमध्ये रुजवणे, स्वर्गासाठी तयार करणे, बपतिस्मा नाही. आता इकडे पौल म्हणतो तुमच्या जीवनात बपतिस्मा झालाय की न झाले हे महत्वाचं नाही. तुम्ही देवामध्ये टिकून आहात का? परमेश्वरामध्ये स्थिर आहात का? देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगता का? आपले जीवन प्रभूला दिले का? तर तुम्ही नक्की स्वर्गात जाणार. प्रभूच्या बाजूला किल्ल्यात आलेला चोर, त्याने कोणाकडून बपतिस्मा घेतला होता? लूक 23 अध्याय. बायबल काय सांगते? 39 ते 43 वचनापर्यंत बायबल सांगते त्याचा तर झाला नव्हता बपतिस्मा, त्याने डायरेक्ट प्रभूच्या वधस्तंभावर असताना त्याने आपलं पाप कबूल केलं की आम्ही आमच्या दुष्कृत्याची, आम्ही आमच्या पापांची शिक्षा भोगत आहोत. पण या प्रभूने काहीच केलं नाही. तो डायरेक्ट, तो प्रभूला काय म्हणतो? आपण जो राज्याधिकारी आहे ते माझ्या आठवण करा. प्रभू म्हणतो तेव्हा काय? आताच चल स्वर्गात. प्रभू पहिला त्याला स्वर्गात सोडायला गेले. प्रभूने डायरेक्ट नेऊन स्वर्गात बसवलं त्याला. कोणता बपतिस्मा झाला होता? हालेलुया, हालेलुया. जीवनाचं नवीकरण होणं महत्वाचं आहे. आपलं जीवन पवित्र असणं, शुद्ध असणं महत्वाचं आहे. देवाचे नियम आणि आज्ञा पाळणं महत्वाचं आहे. नाहीतर बपतिस्मा घेतले, नियम पाळत नाही, प्रार्थनेत स्थिर
तर काय उपयोग त्याचा? लक्षात ठेवा, घ्यायचंय आपण घेऊ शकतो, मनाई नाही. बप्तिस्मा घेण्याचा अधिकार पण आहे बायबलच्या नियमाप्रमाणे. पण प्रभूचे शिष्य बनवत आहोत का? प्रभूची सेवा करण्यासाठी तयार आहात का, की अर्ध्या रस्त्याने प्रभूला सोडून देणार? लोकांना घाबरतात, लोकांच्या धमक्याला घाबरतात, मन कमजोर झालेले आहे, 2 मांडवात पाय आहेत, तर घेऊच नका. स्थिर बना. पहिला स्वतःची खात्री करून घ्या. परमेश्वराच्या नियमाप्रमाणे चालण्याचा निर्णय तयार करा, तर आपण त्यासाठी योग्य. प्रभूमध्ये टिकणं, स्थिर राहणं, स्वर्गासाठी तयार होणं हे फार महत्वाचं आहे. तर बप्तिस्माला अर्थ आहे. नाहीतर मात्र घेऊन आपण सरासर त्याचा अपमान करणं. पूर्ण परमेश्वराच्या नियमात चला, वचनात चला, तर आपण स्वर्गीय लोक बनले जाणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया.